फायनली मुंबईत पावसाचे आगमन झालेले आहे. मग काय सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. मग म्हटलं बनवूयात गरमागरम आणि झणझणीत असा वडापाव. तरी ते मी कुकरला बटाटे शिजवून घेतलेत आणि सोलून थंड करायला ठेवलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण, मिरची, जिरे आणि धने याचं वाटण करून घेतले. आता कढईमध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन त्याचे वाटण परतून घेतले. त्यात थोडीशी हळद टाकली आणि थंड झालेले बटाटे, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून वडे बनवून घेतले. आता तळण्यासाठी बॅटर बनवूया. तर त्यासाठी इथं मी थोडंसं बेसन पीठ, हळद, मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलंय. आता तेल चांगलं गरम झाले, वडे तळून घेते. आणि वडापाव म्हटलं तर तळलेली मिरची तर पाहिजेच. मग त्यासाठी थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या, त्याच्यावर थोडं मीठ टाकून घेतलं आणि हिरव्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून चटणी वाटून घेतली. आता तयार आहे आपली हिरवी चटणी आणि गरम गरम वडापाव. तुम्हाला पण पाऊस पडल्यावर वडापाव खायला आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा. थँक्यू.